मागच्या भागामध्ये काय पाहिलं आपण? मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजे काय हे पाहिलं होतं. मूळ संख्या म्हणजे काय पाहिलं होतं? ज्या संख्यांचे एक व ती संख्या हे दोनच विभाजक असतात, हो ना. आणि संयुक्त संख्या काय पाहिलं होतं? ज्या संख्यांचे दोनपेक्षा जास्त विभाजक असतात, बरोबर. म्हणजे एकपेक्षा मोठ्या असणाऱ्या सगळ्या मूळ संख्या सोडल्या तर बाकी सगळ्या कशा संख्या असतात? संयुक्त संख्या. एवढं आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं. आज बघणार हा काय प्रकार आहे? जोडमूळ संख्या आणि किंवा जोडमूळ संख्यांनाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ट्विन प्राईम नंबर्स आणि मराठीत म्हणतात जोडमूळ संख्या. तुम्हाला शब्द पाहून काही वाटतंय का बघा याच्यावरून. ना या काही इथे जोड्या दिलेल्या आहेत. 3 व 5, 5 व 7, 11 व 13 या काही इथे जोडमूळ संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. काय वाटतंय हे पाहून तुम्हाला? विषम तर आहे, पण 3 आणि 5 ला आपण जोडमूळ का म्हणतोय? 3 नंतर लगेच 5 ही मूळ संख्या येते, बरोबर आहे. 5 नंतर लगेच 7 ही मूळ संख्या येते ना. आता इथे समजा आपण 3 आणि 7 ला म्हणू का जोडमूळ संख्या? 3 आणि 7 ला म्हणणार नाही, कारण 3 च्या नंतर मध्ये पुष्कळ संख्या येऊन जातात. 4, 5, 6 अशा बऱ्याच संख्या येऊन जातात. मग पण इथे आलेली आहे का? अगदी लागून आले आहे. 11 नंतर लगेच 13 ही मूळ संख्या येते. मध्ये फक्त काय येते? एकच संयुक्त संख्या येते, बरोबर आहे. मग आता तुम्हाला लक्षात आलं? जोडून आलेल्या मूळ संख्या, जोडून असलेल्या मूळ संख्या काय म्हणतात? त्यांना जोडमूळ संख्या. ठीक आहे. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकू? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते अशा जोडीला, अशा मूळ संख्येच्या जोडीला कोणत्या संख्या म्हणतात? जोडमूळ संख्या. म्हणजे मग आपण जोडमूळ संख्येची कशी व्याख्या करणार सांगा? ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये किंवा ज्या दोन मूळ संख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. 2चा फरक आहे. 5 व 7 मध्ये 2चा फरक आहे. 2चा फरक असतो. किंवा आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणू शकतो? ज्या दोन मूळ संख्यांमध्ये एक संयुक्त संख्या असते. काय म्हणाल? एक संयुक्त संख्या असते. अशा मूळ संख्येच्या जोडीला म्हणा, अशा मूळ संख्यांच्या जोडीला कोणत्या संख्या म्हणतात? जोडमूळ संख्या. अशा मूळ संख्यांच्या जोडीला जोडमूळ संख्या असे म्हणतात. आता मी इथे काही दिलेले आहे, तुम्ही अजून काढू शकता. मला सांगा, 13 आणि 15 ही जोडमूळ संख्या होईल का? नाही, कारण 15 ही मूळ संख्या नाही. समजलं? 15 व 17 होईल का? नाही, 15 मूळ संख्या नाही. 17 व 19 होईल का? हो, कारण दोन्ही कशा संख्या आहे? मूळ संख्या आहे आणि दोन्हीच्या मध्ये फक्त एकच संयुक्त संख्या आहे. लागूनच असलेल्या मूळ संख्या आहे ह्या, म्हणून या जोडीला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या. आता ह्या जोड्यांचं निरीक्षण करा. 15 व 16, 23 व 25, 25, 28 किंवा 17, 21. काय वाटतंय बघा. आपण काय करू? ह्याचे विभाजक काढून पाहू. काय करू? विभाजक. 15 चे विभाजक सांगा बरं. 1, 3, 5 आणि 15. 16 चे विभाजक
हा 1 2 4 8 आणि 16. तुम्ही बघा याच्यामध्ये 15चे आणि 16चे मध्ये फक्त एक सोडला तर एक तरी विभाजक सामायिक आहे का? आहे का एक तरी विभाजक? 3 इथे आहे का? नाही. 5 आहे इथे नाही आहे. म्हणजे दोन्हीचे विभाजक कसे आहे? वेगवेगळे आहे. फक्त एक हा विभाजकच सामायिक आहे. बाकीचे सगळे विभाजक कसे आहे? भिन्न आहे, वेगळे वेगळे आहे. बरोबर? 2 इथे आहे इथे नाही, 4 इथे आहे इथे नाही, 5 इथे आहे इथे नाही. दुसरी जोडी बघू आपण. 23 चे विभाजक तर काय येईल? मूळ संख्या असल्यामुळे फक्त 1 आणि 23. 25 चे 1 5 25. बघा आहे याच्यामध्ये तरी कोणते सामायिक? कोणते सामायिक आहे? फक्त 1. 25 28 चं काढून बघा. 25 ची इथेच आहे, 28 काढून बघा. 1 2 4. ठीक आहे. आहे दोन पैकी कोणते सामायिक आहे विभाजक? फक्त 1. फक्त 1 हा विभाजकच या दोन्ही संख्यांमध्ये सामायिक आहे. हो ना? अशा जोड्या दिसतात. आपण सगळ्या जोड्या काढून पाहिल्या. आपल्याला एक पेक्षा जास्तीचा विभाजक सामायिक दिसला नाही. मग आता सहमूळ संख्या म्हणजे काय सांगाल तुम्ही? ज्या दोन संख्यांमध्ये फक्त 1 हा विभाजकच सामायिक असतो अशा संख्येच्या जोडीला काय म्हणाल? सहमूळ संख्यांची जोडी म्हणा. ठीक आहे. जरी इथे मूळ असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की जरी मूळ असली तरी जोडीमध्ये दोन्ही मूळ संख्या असतील असं नाही. फक्त आपण सहमूळ का म्हटलेलं आहे? त्याचा 1 हा विभाजक फक्त सामायिक आहे, बाकीचे सगळे भिन्न भिन्न आहेत म्हणून. मग आता आपण सहमूळ संख्येची व्याख्या कशी करणार सांगून पहा. ज्या दोन संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त, ज्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 पेक्षा जास्त संख्यांचा एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक. बरोबर. एक व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो. म्हणजेच फक्त एकच सामायिक विभाजक असतो. अन्य सामायिक विभाजक नसतो अशा संख्यांना कोणत्या संख्या म्हणायचं? सहमूळ संख्या किंवा सापेक्ष संख्या सुद्धा म्हणतात. अशा संख्यांना किंवा सापेक्ष संख्या किंवा इंग्लिश मध्येच काय म्हटलंय त्यांना? को-प्राइम नंबर्स. सापेक्ष संख्या असे म्हणतात. उदाहरण आहेतच आपली वर लिहिलेली. 15 16 23 25 25 28. ठीक आहे. तुम्ही अशा जोड्या काढू शकता. बरं आता मी एक देते तुम्हाला संख्या 12 आणि 36. सांगा बरं ही सहमूळ संख्येची जोडी आहे का? कारण 2 आहे, 4 आहे ना, 6 आहे. 6 ह्याचा विभाजक आहे, ह्याचा विभाजक आहे, म्हणजे ही सहमूळ संख्येची जोडी होणार नाही. ठीक आहे. आता अशाच ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि उदाहरणं कुठे कुठे कशी कशी येतील त्याच्यानुसार हे सगळे आपल्याला जे आपण शिकतोय ते सगळं आपल्याला तिथे वापरायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा
आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.